महायुतीत सहभागी होण्यापूर्वी अजित पवारांनी वेषांतर करून अमित शहांची नवी दिल्लीमध्ये भेट घेतली होती। या दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास 10 बैठका झाल्या होत्या। वर्षभरापूर्वी भाजपने केलेल्या ऑपरेशन कमळची कहाणी खुद्द अजित पवारांनीच सांगितली। अजित अनंतराव पवार वर्षभरापूर्वी याच महिन्यात राज्यात दुसरा राजकीय भूकंप झाला होता। एकनाथ शिंदेंपाठोपाठ अजित पवार ही महायुतीत दाखल झाले होते। अजित पवारांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली होती। पण हा राजकीय भूकंप काही अचानक एका दिवसात घडला नव्हता। त्यामागे अनेक दिवसांपासूनचं राजकीय प्लॅनिंग होतं आणि त्याचा खुलासा खुद्द अजित पवारांनी दिल्लीत पत्रकारांशी अनौपचारिक गप्पांमध्ये केला। आपल्या राजकीय बंडाची खबर लागू नये म्हणून अजित पवारांनी पुरेपूर काळजी घेतली होती। दिल्लीत अमित शहांच्या चोरी छुपे त्यांनी भेटी घेतल्या होत्या। त्यासाठी त्यांनी वेषांतर केलं होतं। टोपी आणि मास्क घालून अजित पवार अमित शहांच्या भेटीला जात असत। तसंच विमानाचं तिकीट काढताना अजित पवार या नावाऐवजी ए पवार या नावानं तिकीट बुकिंग ते करत असत। महायुतीत दाखल होण्यापूर्वी अमित शहा आणि अजित पवारांमध्ये जवळपास 10 बैठका झाल्या होत्या। पक्षातील बहुतेक आमदारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती। त्यामुळेच हा निर्णय घेतल्याचं अजित पवारांनी या अनौपचारिक गप्पांमध्ये सांगितलं। पण अजित पवारांच्या वेषांतरावरून राजकीय वादाच्या अंकाची तिसरी घंटा झाली। खासदार संजय राऊतांनी अजित पवारांवर खोचक टीका केली। आता पहा ना, अजित पवार हे एखाद्या गुप्तहेराप्रमाणे रहस्य नाटकाप्रमाणे नाव बदलून टोप्या बदलून वगैरे 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 खोट्या मिशा लावून फिरणार हे दिल्लीत अमित शहाना भेटायला जातो। म्हणजे संजय राऊतांना असं म्हणायचं की 10 वेळ दादा आधी भेटले तर कपट संजय राऊत हे विसरतात का 2019 सालामध्ये ज्या वेळेला शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष एकत्रित आणला आणि या संजय राऊतांनी पवार साहेबांच्याकडे जात आणि काँग्रेसच्याकडे दार झिजवत त्या ठिकाणी जी काय महाविकास आघाडी स्थापन केली, मग त्याला कुठला शब्द वापरायचा? अजित पवारांच्या या खुलाशामुळे विरोधकांना टीका करण्याची ऐतीच संधी चालून आली आहे। महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी भाजपनं आखलेलं षडयंत्र हळूहळू उघड होत असल्याचा दावा संजय राऊतांनी केला। पण वेषांतर करून अमित शहांना भेटणारे अजित पवार हे एकमेव नेते नाहीत। 2 वर्षांपूर्वी एकनाथ शिंदेंनी शिवसेनेत बंड केलं होतं। पण त्या बंडापूर्वी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये अनेक बैठका झाल्या होत्या। त्यासाठी वेषांतर करून आपण फडणवीसांना भेटल्याचं एकनाथ शिंदेंनी सांगितलं होतं। देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे रात्री 12 नंतर वेश बदलून मुंबईतल्या दिव्याच्या लाईट खाली बसून सरकार कसं पाडायचं याच्यावर चर्चा करत होते आणि हे दोघे बोलतायत हे लोक त्यांना ओळखत नव्हते। म्हणजे किती हुबेहूब मेकअप केला, किती हुबेहूब मेकअप। म्हणजे फार मोठी गोष्ट आहे की हे कलाकार, या कलाकारांनी राजकारणातल्या मराठी नाट्यसृष्टीचं आणि आपल्या चित्रपट पडद्याचं फार मोठं नुकसान केलं। आता नटसम्राट कोण आहे राज्यामध्ये या सगळ्या लोकांना माहित आहे। कॉमेडी कोण करतं हे सर्वांना माहित आहे। नकलाकार कोण आहे हे सगळ्यांना माहित आहे आणि म्हणून राऊतांनी याबाबत बोलले, लोक त्याला चांगले ओळखून आहेत, त्यामुळे त्यांनी त्यांचं काम रोज करत राहावं सकाळ झाली। खरं तर त्यावेळी शिंदे हे उद्धव ठाकरेंच्या मंत्रिमंडळात मंत्री होते। त्यामुळे फडणवीसांना उघडपणे भेटण्याची जोखीम त्यांना पत्करायची नव्हती। त्यामुळेच त्यांनी गुप्तपणे भेटीगाठी घेतल्या होत्या। खेळीमेळीच्या वातावरणामध्ये गप्पा झाल्या। त्याच्यामध्ये जे दादांच्या मोकेपणाच्या स्वभावाप्रमाणे जे काय बोलायचं होतं ते बोललं। ते आज मला असं वाटतं अनौपचारिक चर्चेचा तपशील आज आपल्या सगळ्या वाहिन्यांच्या वरती फिरतोय। बरं आहे, पण काय नाही केले मास्क आणि वेगळाच ते काल ज्या पत्रकार मित्रांच्या बोलले दादा, त्यांच्याकडनं याच्याबद्दलची तुम्ही जास्ती माहिती का? अमित भाई तर आमचे असे नेते आहेत की तुम्ही सुद्धा आपण मागितलं तर लगेच देतात। तर त्या वेळेला असे काही विषय त्यांचे असतील, म्हणजे नॉट नेसेसरी त्यांची कामं म्हणत आहे मी। हे महायुती जागा, 12 राज्यपाल जागा, विधान परिषद सभापती, महामंडळ, खूप विषय असतील, माहित नाही। राज्यात 2 वेळा राजकीय भूकंप झाले। आधी एकनाथ शिंदे मग अजित पवार असे 2 नेते वर्षभराच्या अंतरानं महायुतीसोबत गेले। पण या राजकीय भूकंपामागे बरंच काही राजकारण घडलं होतं हे कोणीही नाकारणार नाही। प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, नवी दिल्ली।